ना नाणेफेक जिंकली आहे खऱ्या अर्थानं रुद्रेट मापेने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. चला बॅटिंग करण्याची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. साईराज आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात आणि नॉन स्ट्राईक एंडला यश पगले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज. चला मॅच होते सुरुवात. आज शेवटचा दिवस आणि प्रेक्षकांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्यावरून आज या मॅचला आपण शुभेच्छा देऊया. दोन्ही टीमला महापे टीम आणि पाहुणे असा पहिल्या सामनाच्या दिवसातील बॉलर तयार होतील. पहिलं षटक अनिरुद्ध. पंचाचा सिग्नल मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल स्ट्राईक एंडला बाब्या टॅप केलाय. पहिला बॉल सीमारेषे बाहेर चौकार. या मॅचला चौकाराने सुरुवात पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने बाब्या यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार आणि टीमची धावसंख्या 4 वरती. सुरुवात झाली या मॅचला. काल देखील वाईट बॉलने सुरुवात झाली खऱ्या अर्थाने स्पर्धेला आणि आज मात्र चौकाराने सुरुवात पाहायला मिळाली. एनडी लायन्स नेहरू टीमने अक्षरशः कालचा दिवस गाजवला आणि एंटायर श्रमिक नगरमध्ये धडक बॉईजनी खूप चांगला खेळ करत असताना या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवला. वाईट +1 अशा 2 धावा. खराब बॉल. वाईट बॉलचा इशारा पंच करतायत. टीमची धावसंख्या ती 7. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा बॉल सीमारेषा बाहेर. दुसरा चौकार बाब्याच्या बॅटमधून. कमॉन डीजे. संकेत आता 11. यावेळेस देखील बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टा मिस्ट्रोक. सिंगल कंप्लीट होईल. 1 धाव मिळेल. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 12 वर. पहिल्या षटकामध्ये अनिरुद्धला पाहायला भेटत आहेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. मैदानाच्या 3 बॉल झालेत. माफ करा 3 बॉलचा खेळ झाला आहे. टीमची धावसंख्या ती 12. 3 बॉल अजूनही शिल्लक पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला यश. खराब बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. वेळेची सिंगल. स्कोर काढ जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलीच मॅच. आता काहीच वेळात आदरणीय बालाजी गायकवाड साहेब अण्णा यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्योजक आणि खऱ्या अर्थाने या एरियामध्ये या परिसरामध्ये ज्या ज्या वेळेस क्रिकेटचे मॅचेस टुर्नामेंट असतात खऱ्या अर्थाने त्याचं भरपूर योगदान पाहायला मिळतं. 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या ती आता 13. टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. यशच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने टीमची धावसंख्या ती 17. 17 धावा धाव फलकावरती. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहुणे संघ पाहायला मिळतोय. फिल्डिंग करतात महापेठ संघ आणि अनिरुद्ध पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार पाहायला मिळाले. यावेळेचा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 17. 3 षटकाची मॅच. पहिल्या षटकामध्ये 13 मध्ये चांगली सुरुवात. रुद्र 8 पाहुणे संघ आपल्याला पाहायला मिळत. 2 चौकार बाब्याच्या बॅटमधून आणि 1 चौकार यश. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप राईट आर्म राऊंड द विकेट. खराब बॉल. पंचांचा इशारा नो बॉल म्हणजे मिळते अवंतर 1 धाव आणि टीमची टोटल 18 या आकड्यावरती. नो प्लस आहेत म्हणजे टीमची धावसंख्या आता 19. खूप चांगला फटका. बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि टीमची धावसंख्या 23.
चला 2 मिनिटं मॅच थांबा. पंच मान्यवरांचं आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे. बालाजी गायकवाड साहेब, अण्णा उद्योजक यांचं आगमन. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. यावेळेस बॉल क्लीन बोल्ड, बॅटर आउट. फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक पहिला, बॅटर आउट. आमचा साहेब, आमचा साहेब. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सचिन. आणि सुरुवात मात्र चौकाराने केली सचिनने. पहिल्याच बॉलवर चौकार पाहायला मिळाला. खूप चांगला बॉल. डॉट बॉल पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल हलक्याने दिशा दिली आणि ते बॉल चाललाय घोषणांकी क्षेत्रामध्ये. मुख्य व्यासपीठावर आपल्याला मान्यवर पाहायला मिळत आहेत उद्योजक आदरणीय बालाजी गायकवाड साहेब, अण्णा. आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान आहेत नाना. यावेळेचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि ते सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. अशा पद्धतीने टीमची धावसंख्या 35. शेवटचा एक बॉल शिल्लक. लास्ट बॉल बाकी आहे अजून. तर 2 षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या ती 35. एक गडी बाद. शेवटची ओव्हर.
आणि गोलंदाजी ट्रॅकवर संदीप. चला नेक्स्ट मॅचसाठी मी आमंत्रित करतो देवांश शेठ श्रमिक नगर आणि मितेट पावणे. दोन्ही टीम रेडी राहायचं नेक्स्ट मॅचमध्ये. 3 षटकाची मॅच 35 धावा दाखल करते. खराब बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलने सुरुवात. 36 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा खराब बॉल. यावेळेस वाईट बॉलची घोषणा आहे आणि चला पंच जो निर्णय देतील आपण त्याचा सन्मान करायचा आहे. आपण ऑफिशियल पंच आहेत. खास या स्पर्धेसाठी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफिशियल पंच आहेत. इथे फलंदाज बाद होतील. म्हणजेच फक्त वाईट +1. चला पंच वाईट बॉल आहे तर 2 धावा मिळतील. म्हणजे वाईटची एकच धावा मिळेल. आणि नवीन फलंदाज नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते ते वाघ्या. शेवटचं षटक. संदीप सोडून दिला बॉल. पंचांची घोषणा करतात नो बॉल म्हणजे खराब बॉल. टीमची टोटल धावसंख्या 38. यावेळेस देखील सिंगल या बॉलवरती मिळेल आणि टीमची धावसंख्या ती आता 39 धावसंख्या. स्टेप आउट झाले. फटका फसलाय. फलंदाज बाद. या षटकातील अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 39 धावसंख्या. पहिलाच बॉल समोर खेचलाय. बॉल सीमारेषा बाहेर. लोकनेते चषक क्रॅकिंग चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ते आता 43 या धावसंख्येवरती. यावेळेचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट म्हणजे टीमची धावसंख्या ती आता 44. 2 बॉल अजूनही शिल्लक. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक राहिला. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते संदीप आणि सचिन आणि गौरव आपल्याला पाहायला मिळतात खेळपट्टीवरती. यावेळेचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल अडवलाय. सिंगल जरूर मिळेल. टीमची धावसंख्या 45. 45 धावसंख्या. शेवटचा बॉल आता शिल्लक. खराब बॉल. नो +1 अशा 2 धावा. टीमची धावसंख्या 47. 47 धावसंख्या. 47 धावसंख्या आहे दाखल करते. यावेळेस बॉल टॅप केला. बॉल चला सीमा पार. अखेरच्या बॉलवर आलाय चौकार. आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 51 आणि 52 धावेचं टार्गेट सेट केले. जाऊया डीजे मास्टर कडे. ऐकूया एक चांगलं संगीत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्याआधी ऐकूया नाही थोड्या वेळात. हॅलो.
हॅलो 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 चेक 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 चला मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपक दाभाडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. हे लोकप्रिय नेता मॅच नंतर आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहित आणि नॉन स्ट्राईक एंडला अनिरुद्ध पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागेश पहिला बॉल यावेळेसचा बॉल नकारात्मक चेंडू बॉल सरळ सीमारेषा बाहेर चौकार. या दुसऱ्या डावाला देखील चौकाराने सुरुवात झाली. नो बॉल म्हणजे तब्बल 5 धावा रुद्रेट पावणे मापे टीमला मिळतील. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि 52 धावाचे या मॅचमध्ये टार्गेट सेट केले. स्ट्रायकेटला रोहित आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित पुजारी पहिल्या चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. ओरम क्रिकेटमध्ये देखील खूप चांगला खेळ रुद्रेट महापे टीमसाठी ते नवी मुंबई क्रिकेटमध्ये करत असतात. आणि यावेळेस अंडरम क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. रोहित पुजारी पहिला चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. खराब बॉल वाईट बॉल. टीमची धावसंख्या 6. आतापर्यंत कुठल्याही चेंडूचा खेळ झाला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा खराब बॉल. आणि टीमची टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7. पुन्हा एकदा पुढचा बॉल. लाईन चांगली आहे. टप्पा देखील खूप चांगला आहे. बिट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल म्हणजे 7 धावा खर्च केल्यानंतर हा पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला. 22ची एक सिंगल आहे. तरी टीमची टोटल धावसंख्या ती 8. पुण्याचा बॉलर तयार नागेश राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंगला रोहित पुजारी एक चौकाराच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर ज्याला बाउन्स जास्त झाला बॉल आणि शरीराला आदळला मात्र रोहित पुजारीला कुठलाही फटका मारण्याचा प्रयत्न झाला नाहीये. बॉल सोडण्याचा प्रयत्न आणि एस्टनला धडकला बॉल. डॉट बॉल. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. टीमची धावसंख्या ती 52 धाव्याला उत्तर देत असताना रुद्रेट महापे संघ आणि टीमची टोटल धावसंख्या ती 8. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. नॉन स्ट्राईक एंडला अनिरुद्ध आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतील. नागेश राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेसचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न फुटवर्क नाहीये आणि अशा पद्धतीने डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅक करणारा चेंडू. आतापर्यंत 2 बॉल डॉट बॉल टाकलेत आतापर्यंत नागेशने. 3 बॉल झालेत. 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या ती 8. आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या भारतासाठी फार मोठा दिवस. इंडिया विरुद्ध पाकिस्तान अशी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये लढत सध्या दुबईच्या स्टेडियममध्ये चालू आहे. आणि 90 बॉलमध्ये 53 धावाची गरज आहे टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच आज भारतभरामध्ये जल्लोष नक्कीच होणार. सामना जिंकला टीम इंडियाने तर त्यात मात्र शंका नाही. कारण की उत्साहाचा दिवस आपल्या भारतासाठी नक्कीच असणार आहे. आणि खूप चांगलं क्रिकेट टीम इंडियाने आजच्या दिवसामध्ये बॉलिंग देखील खूप चांगली पाहायला मिळते. टीमला ऑल आउट करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं. आणि आज देखील उत्साहाचा आनंद संपूर्ण भारतात आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉप एज आणि विकेट आले. रोहित पुजारी मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज बाद. जयाचा गगनाला भिडतो हुंकार जनकल्याणासाठी लढतो असा नेता आहे झुंजार.
थँक्यू. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक राहिला आहे. टीमची धावसंख्या ती 9. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत नागेश. बऱ्याच धावा खर्च केल्या पण खूप चांगलं कमबॅक देखील पाहायला मिळालं. वाईट बॉल. टीमची टोटल धावसंख्या ती आता 10. तमाम प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. लोकनेते चषक 2025. यावेळेसचा बॉल क्लीन बोल्ड. ज्येष्ठांचा वेध फलंदाज बाद होतील. धक्का क्रमांक 2. शेवटच्या बॉलवर विकेट आली आहे. जिंकण्यासाठी मापे टीमला. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बाब्या. राईट आर्म द विकेट. बॉल सोडून दिलाय. खराब सुरुवात. खराब बॉल देखील पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. यावेळेसचा बॉल 22ची मिळते एक सिंगल धाव. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 वरती. बॉलर पुन्हा एकदा सज्ज बाब्या. पुढचा बॉल. लेग कटरचा वापर. बॅटची एज. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट होईल. आतापर्यंत 4 बॉल शिल्लक राहिले त्या षटकातील. आणि मग आमचे मांडीवर देखील मॅच एन्जॉय करतायत. समोरचे जे बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. खूप चांगला प्रयत्न. बॉल अडवण्याचा. सिंगल मिळेल. सिंगल मिळते. टीमची टोटल धावसंख्या ती 14. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर आमचे अतिथी मान्यवर पाहायला मिळतात आदरणीय बालाजी गायकवाड साहेब. नाना उद्योजक. त्यांचं देखील भरपूर सारं योगदान या स्पर्धेला राहिलंय. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आपल्याला पाहायला मिळतात. दीपक दाभाडे. त्याचबरोबर वॉर्ड अध्यक्ष प्रकाश सुरवाडे साहेब देखील आहेत. जाफर शाह साहेब देखील उपस्थित आहेत. अनेक मान्यवर कालच्या दिवसातून या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती त्यांची राहिली आहे. यावेळेचा बॉल हलक्या त्याने दिशा दिली आहे. चला नो बॉल म्हणजे नो +1 अशा 2 धावा मिळतील. आणि टीमची धावसंख्या ती 17. नो प्लस धावा आहेत म्हणजे 17 धावसंख्येवरती धावफलक आहे. 17 धावा धावफलकावरती. बॉल झालेत आतापर्यंत 3 बॉल. तिन्ही बॉलवर सिंगल आलेत. तिन्ही बॉलला सिंगल आलेत. अजय भाई साळुंके प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. लेग स्टंप सोडून चालला. व्हाईट बॉल. अजय भाई साळुंके यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. मित्रांनो प्लीज तुम्हाला पैसे लावायचे असतील तर कॉमेंट्री बॉक्समध्ये पैसे जमा करणं फार बंधनकारक असणार आहे. त्यानंतर कुठली अनाउन्समेंट होणार नाही याची नोंद घ्या आपण. जर तुम्हाला तुमच्या खेळाडूवर पैसे लावायचे असेल तर पैसे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करायचे. अन्यथा अनाउन्समेंट केली जाणार नाही याची नोंद घ्या आपण. बॉल झाले तर परत 4. 5वा बॉल देखील नीट धाव. डॉट बॉल. शेवटचा तर 1 बॉल शिल्लक दुसऱ्या षटकातील. बॉलर तयार होतील. आपल्याला पाहायला मिळतील बाब्या. 19 धावसंख्या धावफलकावरती. त्यावेळेचा बॉल ऑनसाईडला सिंगल मिळते. अशा पद्धतीने 2 षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आता 20. नेक्स्ट मॅच देवान शेठ श्रमिक नगर आणि मितेट पावणे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे प्लीज. देवान शेठ श्रमिक नगर आणि मितेट पावणे विनंती करतोय आपण टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी 2 विकेट घेतले. जर सौरभने तर 200चं कॅश प्राइज आहे. काय नाव? अजय साळुंके यांच्याकडून पैसे जमा झालेत.
यावेळेचा बॉल क्लीन बोर्ड, पहिली विकेट आली आहे, फलंदाज बाद. शिल्पकार तू नवी मुंबईचा शिल्पकार शिल्पकार तू नवी मुंबईचा सौरभला 200चं कॅश प्राइज जरूर मिळेल, प्रत्येक विकेटसाठी 200. पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलची घोषणा पंच करतायत. 20 धावसंख्या धाव फलकावरती, 21 धावा आहेत. 52 धावायचा पाठला करतात रुद्रेट मापे. यावेळेचा बॉल यशच्या मागे सचिन, खूप चांगले यशरक्षण, फलंदाज होतील बाद. पुढचा बॉल, बॉलर तयार, 2 विकेट आतापर्यंत आलेत. यावेळेचा बॉल देखील खूप चांगला बॉल पाहायला मिळाला, लेग कटाचा वापर, फलंदाज बाद होतील राहुल. तीन विकेट आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या ती 21, शेवटचे 3 बॉल शिल्लक. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. टीमची धावसंख्या ती 22. चला, त्या कॅमेरामॅनच्या जे खाली बसलेत त्यांना विनंती करते आपण बाजूला व्हायचंय प्लीज, आणि जे बांबू आहेत ते सोडून उभा राहायचे. प्रेक्षकांना प्लीज विनंती करतोय, आयोजक कमिटीच्या वतीने आपल्यापर्यंत विनंती. यावेळेचा बॉल देखील फलंदाज होतील बाद. नेता जनतेचा नायक, लोकप्रिय नेता जनतेचा नायक. तर अजय भाई साळुंके यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200चं कॅच प्राइज आहे. सौरभसाठी आतापर्यंत 3 विकेट, 3 विकेट आतापर्यंत आलेत. खराब बॉल, 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आणि अखेर एस्टनचा वेध, फलंदाज बाद. आणि अशा पद्धतीने संघ मात्र ऑल आउट झालाय. मापे टीम ऑल आउट झाला आणि 4 विकेट घेतले, म्हणजे अजयभाई साळुंके यांच्याकडून 800 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल.